न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत नवीन पोलीस हॉस्पिटल कार्यान्वित। कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरता पोलीस दल कायम तत्पर असते, मात्र कामाचा ताण, शारीरिक मानसिक थकवा यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही। अनेकदा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना 24 तास ऑन ड्युटी राहावं लागतं, त्यामुळे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, तसेच विविध आजार उद्भवतात। त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाकड येथील कावेडी नगर पोलीस वसाहतीमध्ये पोलीस दवाखाना कार्यान्वित केला असून सदर सुसज्ज अशा पोलीस दवाखान्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले। सदर हॉस्पिटल करता डॉक्टर राधाकृष्ण पवार, डॉक्टर एम्पल्ले यांचे पोलीस हॉस्पिटल उभारणी करता वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती अनुपमा कांबळे, डॉक्टर संजय भारती यांच्यासह 8 जणांचा स्टाफ नियुक्त करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत एकूण 4927 महिला व पुरुष अधिकारी व अंमलदार कार्यरत असून पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी पोलीस दवाखाना चालू करण्यात आला असून पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस हॉस्पिटलचा लाभ मिळणार आहे। पोलीस हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याकरता माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, माननीय पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुणे संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 डॉक्टर शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त वाहतूक बापू बांगर, डॉक्टर राधाकृष्ण पवार, उपसंचालक आरोग्य विभाग पुणे डॉक्टर एम्पल्ले, प्रमुख औध हॉस्पिटल डॉक्टर राऊत असं वैद्यकीय अधिकारी व स्टाफ तसेच पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी आकाश ताटे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।